नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत त्यांची जी खंडपीठे आहेत, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठ यांच्यामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. याच्यामध्ये शिपाई, हमाल, फरास, क्लर्क, कार ड्रायव्हर, स्टेनोग्राफर या पदांचा समावेश होता. तर मित्रांनो, या पदांसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाने आता ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्या उमेदवारांची पात्र यादी ही त्यांच्या पोर्टलवरती म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवरती, ही बघा ही ऑफिशियल वेबसाईट, आणि ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होत आहे. या वेबसाईटवरती आता पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. याच्यामध्ये आपण ती यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि किती उमेदवार पात्र आहेत आणि अपात्र किती आहेत याची माहिती बघणार आहोत. इथे बघा 2,14,764 उमेदवार हे पात्र झालेले आहेत. पियन, हमाल, फरास या पदांसाठी म्हणजे शिपाई पदासाठी 2,14,764 उमेदवार हे पात्र झालेले आहेत आणि 6,047 उमेदवार हे अपात्र झालेले आहेत. ज्या उमेदवारांची नावे पात्र यादीमध्ये आहेत तेच उमेदवार म्हणजे परीक्षेसाठी पात्र आहेत आणि ज्यांची नावे अपात्र यादीमध्ये आहेत ते उमेदवार परीक्षेसाठी बसू शकत नाही, ते कायमस्वरूपी अपात्र झालेले आहेत. अपात्र झाल्याचं कारण इथे बघू शकता, रिजेक्टेड ड्यू टू नन पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज फॉर द पोस्ट ऑफ पियन अँड हमाल. म्हणजे ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता पण त्यांचं पेमेंट व्यवस्थितरित्या झालेलं नाही किंवा अर्जामध्ये अर्ज करताना एखादी चुकी झाली असेल, ते उमेदवार भरती प्रक्रियेमधून कायमस्वरूपी बाद झालेले आहेत म्हणजे अपात्र झालेले आहेत. ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची, तर ही यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल, तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही पात्र यादीमध्ये, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पात्र यादीसाठी आणि अपात्र यादीसाठी इथे क्लिक करायचं आहे. ही पात्र यादी ओपन होईल. इथे पण दिलेलं आहे बघा, पियन हमाल 2,14,764 कॅन्डिडेट म्हणजे 2,14,664 उमेदवार हे पात्र झालेले आहेत. याच्यामध्ये इथे तुमचा रजिस्ट्रेशन ID दिलेला असेल, इथे तुमचं नाव दिलेलं असेल, इथे इस्टॅब्लिशमेंट म्हणजे खंडपीठ दिलेलं असेल आणि इथे तुमचा जिल्हा दिलेला असेल. अशा प्रकारे ही यादी ओपन होईल. तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे की नाही ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यादी डाउनलोड करता येत नसेल तर ही PM म्हणजे शिपाई पदाची ही यादी आहे. ही यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथं जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे. तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे तुम्ही अपात्र उमेदवारांची यादीसुद्धा बघून घ्यायची आहे. म्हणजे तुमचं जर पात्र यादीमध्ये नाव नसेल तरच तुम्ही अपात्र यादी डाउनलोड करायची आहे, नाहीतर तुमचं पात्र यादीमध्ये नाव असेल तर अपात्र यादी बघण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. अशाच प्रकारे तुम्ही क्लर्क पदासाठी जर अर्ज केला असेल तर क्लर्क पदासाठी 1,15,922 उमेदवार हे पात्र झालेले आहेत आणि 4,058 उमेदवार हे अपात्र झालेले आहेत. आणि स्टेनोग्राफर जे लोअर ग्रेड पद आहे या पदासाठी 5,455 उमेदवार हे पात्र झालेले आहेत आणि 140 उमेदवार अपात्र झालेले आहेत. स्टेनोग्राफर हाय ग्रेड या पदासाठी 2,599 उमेदवार पात्र झालेले आहेत आणि 97 उमेदवार हे अपात्र झालेले आहेत. आणि जे स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे चालक पद आहे, हे जे चालक पद आहे याच्यासाठी 26,162 उमेदवार पात्र झालेले आहेत आणि 934 उमेदवार हे अपात्र झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला होता त्या पदाची यादी तुम्ही बघून घ्यायची आहे. तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे की अपात्र यादीमध्ये ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती आपण वारंवार वेळोवेळी देत असतो. धन्यवाद.